रत्नागिरीतील 8वीच्या मुलाच्या धाडसाची महाराष्ट्रभर चर्चा. चोराच्या बाईकवरच बसला सर्वेश, गळाच धरला असं. रत्नागिरी तालुक्यातील तातासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय जाकादेवी येथे इयत्ता 8वीत शिकणारा सर्वेश संदेश मायंगडे हा इतर विद्यार्थ्यांसारखाच शाळेत जाणारा मुलगा. तरवळ येथील मायंगडेवाडीमध्ये राहणारा सर्वेश अभ्यासाबरोबरच सतर्क स्वभावासाठीही ओळखला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, त्याचं नाव संपूर्ण जिल्ह्यात आणि नंतर महाराष्ट्रभर चर्चेत आलं. त्या दिवशी परिसरात सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात अशी घटना घडणार आहे, ज्यामुळे एका अल्पवयीन मुलाची परीक्षा लागणार होती. आजूबाजूला शांत वातावरण असताना सर्वेशच्या नजरेत एक संशयास्पद हालचाल दिसली. ती साधी गोष्ट नव्हती. एका घरात अनोळखी व्यक्ती वावरत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. सर्वेशने घाईघाईने कोणताही गोंधळ न घालता तो थांबला, नीट निरीक्षण करू लागला. त्याला अधिक संशय वाढू लागला. त्या व्यक्तीची हालचाल सामान्य वाटत नव्हती. काहीतरी चुकीचं सुरू असल्याची खात्री त्याला पटू लागली. पण एवढ्या लहान मुलाने पुढे काय करावं हा प्रश्न होता. बहुतेक जण अशा वेळी घाबरलेले असतात किंवा दूर निघून गेले असतात. पण सर्वेशने वेगळाच निर्णय घेतला. त्याने आपल्या मोबाईलचा वापर केला. त्या संशयित व्यक्तीचे चित्रीकरण सुरू केले. कोणताही गाजावाजा न करता त्याने महत्त्वाचा पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न केला. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही सर्वेश तिथेच थांबला नाही. त्याने तात्काळ चोरी झालेल्या घराच्या मालकाला फोन करून संपूर्ण माहिती दिली. एका घरात चोरी सुरू असल्याची माहिती मिळताच घरमालक घटनास्थळी येण्यासाठी निघाले. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान चोरी करणारी व्यक्ती घरातून बाहेर पडली. तिच्याकडे चोरीचा माल असल्याचा संशय होता. काही क्षणातच ती मोटारसायकलवर बसून निघून गेली. मग तिचा माग काढणं अत्यंत गरजेचं होतं. सर्वेशाने घरमालक यांनी त्या मोटारसायकलचा पाठलाग सुरू केला. रस्ता पुढे जात होता आणि संशयित व्यक्ती वेगाने निघाली होती. सर्वेश मागे हटला नाही. तो सतत तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. काही अंतरानंतर निवळी परिसरात त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचले. आता समोरासमोर बोलण्याची वेळ आली होती. घरमालकांनी सर्वेश यांनी त्या व्यक्तीला विचारलं, तू कुठे चालला आहे? त्यावर त्या व्यक्तीने शांतपणे उत्तर दिलं की तो हातखंबा येथे एका माणसाला भेटायला जात आहे. उत्तर साधं होतं, पण संशय मात्र अजूनही कायम होता. याच क्षणी सर्वेशने असा निर्णय घेतला ज्यामुळे आज त्याचं नाव धाडसी मुलांमध्ये घेतलं जातं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने त्या व्यक्तीला सांगितलं, मी पण तुमच्यासोबत येतो. आणि तो थेट त्या संशयित व्यक्तीच्या मोटारसायकलवर जाऊन बसला. एका 8वीत शिकणाऱ्या मुलाने संशयित चोराच्या मोटारसायकलवर बसण्याचा निर्णय घेणं हे अत्यंत धाडसाचं होतं. त्याला पुढे काय होऊ शकते याची कल्पना नव्हती, पण तरीही तो मागे हटला नाही. मागून चोरी झालेल्या घराचे मालक त्याचा पाठलाग करत होतेच. मोटारसायकल हातखंबा गावाच्या दिशेने जात होती. रस्ता पुढे सरकत होता आणि वातावरण अधिकच तणावपूर्ण होत चाललं होतं. सर्वेश सतत सावध होता. त्याला समोर बसलेल्या व्यक्तीवर विश्वास नव्हता, पण तरीही तो धैर्याने परिस्थितीचा सामना करत होता. हातखंबा गाव संपत आलं त्याचवेळी अचानक त्या व्यक्तीने आपला डाव खेळला. सर्वेशला हळूच मोटारसायकलवरून खाली ढकलून स्वतः पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका क्षणात संपूर्ण परिस्थिती बदलली. सुदैवाने सर्वेश गंभीर जखमी झाला नाही. खाली पडल्यानंतरही त्याने धीर सोडला नाही. तो तात्काळ उभा राहिला आणि आजूबाजूच्या लोकांना संपूर्ण प्रकार सांगू लागला. त्या भागातील ग्रामस्थही मदतीला धावून आले. हातखंबा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली. याआधी सर्वेशने मोबाईलमध्ये केलेलं चित्रीकरण हा महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यामुळे संशयित व्यक्तीचा माग काढणं पोलिसांसाठी अधिक सोपं झालं. पोलिसांनी तातडीने हालचाल केली. सर्वेशने दिलेली माहिती, मोबाईलमधील चित्रीकरण आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू झाला. तपास जलद गतीने पुढे सरकला. तपासादरम्यान समोर आलं की त्या व्यक्तीने 2 घरांमधून सुमारे 43,000 रुपयांची रोकड चोरली होती. ही चोरी उघडकीस आणण्यात सर्वेशने दिलेल्या माहितीचा आणि धाडसाचा सर्वात मोठा वाटा होता. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अखेर त्या चोराला पकडून ताब्यात घेतलं. चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला. या संपूर्ण कारवाईत एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिलेलं धाडस योगदान सर्वांच्याच लक्षात राहिलं. घटना संपली होती, पण सर्वेशला धाडसाची चर्चा सुरू झाली होती. एवढ्या लहान वयात दाखवलेली सतर्कता, प्रसंगावधान, धैर्य यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलं. अनेकांनी त्याचं उदाहरण इतर मुलांसमोर ठेवायला सुरुवात केली. या घटनेची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनीही सर्वेशच्या कामगिरीची दखल घेतली. केवळ चोर पकडण्यास मदत केली म्हणून नव्हे, तर पुरावे गोळा करून योग्य पद्धतीने पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल त्याचं विशेष कौतुक करण्यात आलं. यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते सर्वेश संदेश मायंगडे यांचा अधिकृत सत्कार करण्यात आला. याला प्रशस्तीपत्र देण्यात आलं आणि रोख 5,000 रुपयांचं पारितोषिकही प्रदान करण्यात आलं. आज रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय जाकादेवी येथील विद्यार्थी सर्वेश संदेश मायंगडे याचं नाव केवळ शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. स्वतःच्या धाडसाने त्याने समाजात सतर्क नागरिक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या या कामगिरीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असून एवढ्या लहान वयात दाखवलेल्या धैर्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.